श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा 16 ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी रात्री 8:40 सुरू होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:56 असणार आहे. त्यानुसार 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केली जाईल. अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यास मांडी पौर्णिमा असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. ह्या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात. या दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी. या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटून त्यात केशर, पिस्ता, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखविला जातो. देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे. तसेच ते आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावे. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्री साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन कोजागरीत असे विचारते, म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात. या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागताकरता घरामध्ये, मंदिरामध्ये तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात. कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या कर कमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धनधान्य देईल असे ती म्हणते. दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभते, पण मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते. तसेच कोजागिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो, म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धीसाठी अनेक उपायसुद्धा केले जातात. आणि म्हणूनच आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा. या दिवशी आपल्याला आवर्जून सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना आपल्याला ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. तसेच आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला थोडासा पाणी शिंपडून घ्यायचं. मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक हे काढायचं आहे. तसेच आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. उंबरठ्यावर आवर्जून आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे. तसेच आपला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला रांगोळीसुद्धा काढायची आहे. आवर्जून आपल्याला लक्ष्मीची पावलंही काढायची आहेत. एका पावलामध्ये आपल्याला हळद आणि एका पावलामध्ये आपल्याला कुंकू हे टाकायचं आहे. अशा रीतीने आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारी ही करायची आहे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहेत. लाल फुलंही अर्पण करायचे. तशी श्रीहरी विष्णूंना आपल्याला हळद, चंदनाने टिळा हा लावून घ्यायचा आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं ही अर्पण करून घ्यायची आहेत. अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजा ही करायची आहे.
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा तिथी ही संध्याकाळी म्हणजे रात्री 8:40 प्रारंभ होणार आहे. तर आपल्याला त्यानंतरच हा उपाय जो आहे तो करायचा, किंवा अगदी तुम्ही 17 ऑक्टोबरला हा उपाय केला म्हणजे गुरुवारी हा उपाय केला तरीही चालणार आहे. तर आपल्याला ह्या उपायाकरता एक कवडीही लागणार आहे. ज्या रीते माता लक्ष्मीचा जन्म समुद्रमंथनातून झाला होता, तसेच माता लक्ष्मीसोबत कवडीसुद्धा समुद्रमंथनातून आली होती. म्हणून माता लक्ष्मीला कवडी ही अतिशय प्रिय आहे आणि ह्याच कवडीपासून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता जर तुमच्याकडे कवडी असेल तर ती कवडी तुम्ही उपायाकरता घेऊ शकतात, किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कवडी विकत आणण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. तर तुम्ही नवीन कवडीसुद्धा विकत घेऊन येऊ शकतात. जी कवडी आपल्याला विकत आणायची आहे ती एक तर तुम्ही पिवळ्या रंगाची आणा किंवा सफेद रंगाची आणा. ही कवडी आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्यावर आपल्याला एक दिवा हा ठेवायचा. आता हा दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा अगदी कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे. ह्या दिव्यामध्ये 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे. आता हा उपाय जो आहे आपण आपली इच्छापूर्ती करता, लक्ष्मी प्राप्ती करता करतोय, म्हणून आवर्जून याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे. आता नसेलच तूप तुमच्याकडे तर तुम्ही तिळाचं तेल टाकलं तरीही चालणार आहे. आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदही टाकायची, पण ही हळद आपल्याला 16 वेळा टाकायची आहे, कारण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलेने परिपूर्ण असतो. तर ही हळद जी आहे आपण दिव्यामध्ये टाकणार तेव्हा आपल्याला एका मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. एकदा हळद टाकायची आहे, पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे, पुन्हा तुम्हाला हळदही टाकायची. अशा रीतीने तुम्हाला 16 वेळा मंत्राचा जप करायचा आहे आणि 16 वेळा हळदही त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर करून टाकायची आहे. आता आपल्याला माता लक्ष्मीचा जप करत आपल्याला एक कवडी घ्यायची आणि त्या कवडीला हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आणि ही कवडी जी आहे ती आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. ह्या दिव्यामध्ये कवडी टाकायच्या अगोदर आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छाही बोलायची. तुमची जी पण इच्छा असेल, धनप्राप्तीची, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरी, व्यवसाय, जी पण तुमची मनातली इच्छा असेल ती मनोभावे आपल्याला माता लक्ष्मीला बोलायची आणि त्यानंतर ही कवडी जी आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ ठेवायची. तुळशी मातेला नमस्कार करायचा. पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. आता हा दिवा जिथपर्यंत प्रज्वलित येते तिथपर्यंत कवडी त्या दिव्यामध्येच ठेवायची आहे. आता दिवा जेव्हा पण शांत होईल 1 तासाने 2 तासाने त्यानंतर आपल्याला ती कवडी त्या दिव्यातनं काढून घ्यायची आहे. आता ही कवडी आपल्याला पुसून घ्यायची आहे. दिव्यामधनं काढल्यानंतर आपल्याला कवडीला पुसून घ्यायचं आहे. ती कवडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली जी पण आपण इच्छा बोललेली ती पुन्हा एकदा बोलायची आहे आणि तुळशीचं जे वृंदावन आहे त्यामध्ये आपल्याला थोडासा खड्डा हा करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून ही कवडी जी आहे ती आपल्याला त्या खड्ड्यामध्ये पुरायची आहे. पुरताना त्या कवडीवर पुन्हा एकदा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आणि त्यावरती आपल्याला मातीही टाकून घ्यायची आहे आणि त्यावरती पुन्हा एकदा आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जितका जास्त आपल्याला जप करता येईल तेवढा करायचा आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी म्हणजे तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्यात. प्रदक्षिणा करताना पुन्हा एकदा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व आहे. आता ही जी कवडी आपण मातीमध्ये पुरलेली आहे ती आपल्याला ह्या कोजागिरी पौर्णिमेला आपण पुरणार आहे. तर पुढच्या कोजागिरी पौर्णिमा येईपर्यंत आपल्याला ती कवडी तशीच मातीमध्ये ठेवायची. पुढची कोजागिरी पौर्णिमा जेव्हा येईल म्हणजे पुढच्या वर्षी तेव्हा तुम्हाला ही कवडी काढून घ्यायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवडीपासून जेव्हा आपण हा उपाय करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा होते. आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.